हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण आहे की ड्रायव्हर भावांवर आज मी ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही माझे म्हणजे इंस्टावर तर व्हिडिओ रील्स वगैरे बघितले तर वंदनाताईचं काय झालं ते, तर त्याच्यावरच मी आज व्हिडिओ बनवणार आहे. आणि जर तुम्हाला कोणाला जर वाईट वाटलं असेल किंवा बाबा असं म्हणजे काही काहींच्या कमेंट येतात की तुला लयच माहिती आहे का, तुला अतिशहाणी का, असं तसं, तर माझं एवढंच विनंती आहे आणि एवढंच म्हणणं आहे की प्लीज गाडी चालवताना ना एवढी दमाने आणि आपल्या स्वतःची काळजी घेऊन गाडी चालवा. तुम्ही एवढी म्हणजे गाडी पळवतो आपण, विचार करत नाही, आपल्याला माहीत नसतं की पुढच्या क्षणात काय होणार आहे म्हणून आपण गाडी पळवतो. आणि गाडी पळवायला गेलं ना तर मग त्याच्यात समोरचा आपण जरी चांगले असले तरी समोरचा चांगला नसतो, हे तर आपल्याला मान्य आहे. आणि तुम्हाला मी खोटं सांगत नाही, एवढा आम्ही क्लोज होतो वंदनाताईंना, आम्ही खूप क्लोज होतो. वंदनाताई एवढा फ्री स्वभाव होता, एकदम फ्री वातावरण होतं त्यांचं, खूप भारी स्वभाव असायचा. काय देवाने त्यांना लवकरच बोलवलं. ते म्हणतात ना, चांगली माणसं देवाला आवडतात, तसं झालं. वंदनाताई चांगल्या होत्या म्हणून देवाला आवडल्या. म्हणून माझी एवढीच ड्रायव्हर भावाला विनंती आहे की गाडी चालवताना स्वतःच्या पण जीवाची काळजी घ्या आणि आपल्यासोबत जे आहेत त्यांची पण काळजी घेणं गरजेचं असते. नाहीतर गाडी चालवताना मोबाईल बघणं हे तर बरोबरच नाही आहे. मोबाईलच्या नादात पण माणूस जाऊ शकता. हां, तुम्हाला मोबाईल बघायचा आहे ना, तुम्ही गाडी साईडला लावा, झोप आली गाडी साईडला लावा, मोबाईल बघा, झोपा, आराम करा. आपल्याला एवढं अर्जंट जायचं नसते. 10 मिनटं 20 मिनटं लेट झाल्याने काही होणार नाही एवढं लगे. आपला जीव आहे तर सगळं आहे, असंच माझं म्हणणं येते. मी लोखंडे साहेब पण गाडी चालवते, ड्रायव्हर आहे, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. तर मी लोखंडे साहेबांना गाडी चालवायला लागले ना तर सारखं सांगायचे की दमाने जा, विचारा त्यांना, सांगायचे ना. आता तर सध्या गाडी तर भेटली, त्यामुळे लोखंडे साहेब खरं सांगते तुम्हाला, लोखंडे साहेबाला मी गाडी चालवायला लागले ना, म्हणजे चालवत असताना फोन करायचं नसायचे, पण घरी जाताना सांगायचं की बाबा तुम्ही गाडी चांगली चालवा, थोडं 5 मिनटं लेट होऊ द्या, एवढं म्हणजे तळमळ हे करू नका. 1 तास लेट होती, 2 तास लेटला होऊ द्या, आपण सुखी आहेत तर सगळं जग सुखी आहे. एवढं बेकार झालं ना वंदनाताईचं. खरं सांगते तुम्हाला, वंदनाताईचा मुलगा आणि वंदनाताई दोघं पण जागेवरच गेले. काय राहिलं सांगा ना. आज खायचे प्यायचे दिवस आले, कष्ट केलं, खूप कष्ट करून कष्टाने संसार उभा केला. आज लेकाचं लग्न वगैरे बघायचं, हवस करायची, लग्नात थाटामाटात राहायचं, इतके स्वप्न बघितलेले, काय उपयोग झाला त्या स्वप्नाचा? देवाने एका क्षणात हिरावून घेतले पूर्ण स्वप्न. म्हणजे जवळ असं तर मी गेले पण असते. आणि कसं माहिती आहे, गाडी विकल्यामुळे जाणं पण खूप लांब आहे आणि आम्हाला माहीत झालं उशिरा, त्यामुळं काय जाता पण आलं नाही. आम्ही जाऊन आम्हाला म्हणजे हे पण गटलं नसतं, आगीन दाग द्यायला पण गटला नसतं, त्यामुळे आम्ही गेलो नाही. पण खूप असं माझ्या बेकार वाटलं मला, एवढं बेकार भयंकर घडलं ना ऑक्सिजन, खूप भयंकर झाला. चूक कोणाची होती हे आपल्याला पण माहीत नाही, आपण म्हणू शकत नाही कोणाची चूक आहे म्हणून. पण माझं एवढंच म्हणणं आहे की समोरच्याच्या चुकावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः पण सगळ्या जणांनी गाडी चांगली चालवा. आणि मेन म्हणजे जे ड्रायव्हर लोक, त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की व्यसन नाही करायला पाहिजे. व्यसन केलं ना, व्यसनाच्या आरीने माणूस खूप असं काही हे करून जातो माहिती आहे का. खूप जिंदग्यात आपण जातो, पण आपल्या मागं खूप जणांची जिंदगी बर्बाद होती, उद्ध्वस्त होतं आयुष्य. एवढं मला तर हे होतं ना. बघा, आज वंदनाताई गेल्यात, झालं गेलं ते तर गेल्या, आता त्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं ते घडलं नव्हतं घडलंच. पण आज त्यांच्या मालकाची अवस्था इतकी बेकार असेल ना, विचारूच नका. आम्ही गेलो असतो तर मला बघणं पण सहन झालं नसतं, त्यामुळे आम्ही गेलो नाहीत. लोखंडे साहेब म्हटले नको जायला, सहन होणार नाही बघणं. खरंच नाही, एवढं टेन्शन आलं मला. मी काल खूप टेन्शनमध्ये होते. लोखंडे साहेबांनीच मला समजून सांगितलं, मला म्हणले जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, होणार होतं ते झालं, जायचं व्हायचं, त्यामुळे काय आता आपण टेन्शन घेऊन थोडं ते हे होणार नाही. फक्त माझी एवढीच कळकळीची विनंती आहे भावांनो की गाडी चालवताना एवढी गाडी म्हणजे शिस्तीत चालवा आणि तुमच्या स्वतःची पण काळजी करा आणि तुमच्या जो सोबत आहेत त्यांची पण काळजी करा. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवा की आपण एवढी फास्ट गाडी चालवतो, पण आपण विचार करत नाही आपल्या जीवाचा. पण आपण जाताना जी व्यक्ती आपल्याला हे झालेली असते ना, ती व्यक्ती आपल्या महागारी येण्याची एवढी आतुरतेने वाट बघत असते ना की आपण कधी येतो ही आस लागून बसलेली असते ती व्यक्ती. कारण का मी ते एक ड्रायव्हरची बायको आहे म्हणून तुम्हाला सांगते. मी एवढी म्हणजे गाडी घेऊन गेले ना लोखंडे साहेब, तर एवढं आस लागते ना वापस येण्याची, कधी येतात कधी नाही. आणि एवढं माणूस लोडमध्ये राहतं गाडी घरी येऊपर्यंत. जोपर्यंत गाडी दारात हजर होत नाही तोपर्यंत माणूस टेन्शनमध्ये होतो. म्हणून तुम्हाला एवढंच सांगते मी की बाबा, तुम्ही पुढे गेलात, तुमची आई असेल, बहीण असेल किंवा बायको असेल, एवढी आतुरतेनं तुमची वाट बघत असते ना, तर प्लीज तुम्ही गाडी अशी चांगली चालवा आणि दमाने चालवा. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि जर कोणाला वाईट वाटलं असतं तर खरंच सॉरी म्हणते मनापासून. मला जे वाटलं ते मी तुमच्या पुढं हे केलं, सॉरी.